करूयात, कारण आपण बघतोय मंचावर आता मात्र या ठिकाणी बरेचशी मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. का पाहू नयेत, कारण आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांचं आपण काम इतकं मोठं झालं की आज आपण बघतोय नवी मुंबई नव्हे तर अगदी महाराष्ट्रात या ठिकाणी त्यांचं नाव घेतलं जातं. कारण आपण बघतोय प्रत्येक मोठ्या नेत्याची त्यांची ओळख आपण बघतोय का असू नये, कारण आपण बघतोय त्यांचं काम एकच असतं की समाजकार्य करायचं आणि त्या समाजकार्य करण्यासाठी गरज असते ती मोठ्या नेत्यांच्या मदतीची आणि त्यासाठी ते कधीच मागे पडत नाहीत, कधीच मागे या ठिकाणी कमी पडत नाहीत. अशा अनुषंगाने प्रत्येक या ठिकाणी प्रत्येकाचं काम त्यांच्या हातून घडलं गेलं पाहिजे या इराद्याने आपण बघतोय सचिनदादा तांडेल आज आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या नावानं त्यांच्या सहकार्याने ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते. तर एकूणच पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करूयात नवी मुंबईचे माजी महापौर आदरणीय वैभव शेठ नाईक, त्यानंतर आपण बघतोय संस्कार ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय गजानन दादा म्हात्रे, त्यानंतर आपण बघतोय उपसरपंच विश्वास शेठ म्हात्रे, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास म्हात्रे, गणेश चौगुले, अनुज म्हात्रे, शौकत शेख या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आपण करूयात आणि वळूयात या रोमहर्षक सामन्याकडे. पहिल्या चेंडूवरती मंगेश पाटील ठोकतोय डीपेक्षा कव्हरला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो बॅट्समन मंगेश पाटील. सचिनदादा तांडेल यांच्या नावाची ही स्पर्धा. खरं तर देवेंद्र आपण सातत्यानं सांगतो की जो शून्यातून उभा राहतो ना त्याला पराभवाची भीती नसते आणि सचिनदादा तांडेल यांनी त्यावेळेला स्वप्न बघितलं होतं, एक छोटंसं रोपटं त्यांनी अगदी लावलं होतं आणि त्या आज छोट्याशा रोपट्याचं मित्र म्हणून एक वटवृक्ष होताना आपण बघतोय. फक्त क्रीडाच नव्हे, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, प्रत्येक क्षेत्रात गोरगरीब जनतेसाठी धावणारे नेतृत्व आणि आज आपण बघतोय त्यांच्या नावाची ही माजी सरपंच ट्रॉफी 2024ची स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली स्पर्धा आहे. या प्रकाश ज्योतातील स्पर्धेमध्ये आज या स्पर्धेची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील पहिल्या फेरीचा हा चौथा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते धावफलकावरती 6. वेगवान चेंडू गोलंदाज धनंजय गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय त्यानं बीट केलं मंगेश पाटीलला. डॉट बॉलचे होते सांगता धावफलक स्थिरावेल बिनबाद 6 या धावसंख्येवरती. एका बाजूला आर्यन 11 उसराई देवलोली तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय राम धुमाल श्री गणेश डेरवली अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. अगोदरची मॅच जिंकली वारदोली टीमनं आणि मॅन ऑफ द मॅच ठरला विनायक. मी विनायकला इन्व्हाइट करतो की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी आपण यावं. बॅटची एज क्लिअर साऊंड आपण ऐकला. एसटी रक्षकांना हा झेल कॅरी केला आणि पहिल्या विकेटचं पतन उसराई देवलोली टीमला जो आर्यन हिच्या नावानं मैदानावरती खेळ करतो त्या टीमला मिळतोय पहिला धक्का. पहिल्या विकेटचं पतन धावफलक स्थिरावेल 6 या धावसंख्येवरती. मी या अगोदर उल्लेख केला की आपण जर कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे पाहिलं तर जो बॅनर आहे सरपंच ट्रॉफीचा त्यावरती अगदी प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती आहे. त्याहीपेक्षा जे सन्मान चिन्ह दिले जातात त्यावरती सुद्धा प्रभू श्रीरामांची प्रतिकृती आहे. आणि जे आता नुकताच नव्यानं ज्याचं मी तर म्हणेन उद्घाटन सोहळा संपन्न झाला. खऱ्या अर्थानं आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्ही प्रवेश केलात ना तर त्याच्या पाठीमागची जी थीम आहे ती सुद्धा मी तर म्हणेन श्रीराम मंदिराच्या मी तर म्हणेन प्रतिकृती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मी सचिनदादा तांडेल यांच्या एक वेळ घरी गेलो होतो आणि ज्या वेळेला त्यांच्या मी तर म्हणेन घराचं काम सुरू होतं त्यावेळेला मी त्यांना प्रश्न केला की हा आर्किटेक्ट कोण आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या घराची बांधणी केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आर्किटेक्ट कोण नसून मी स्वतः आर्किटेक्ट आहे आणि त्यांची उच्च विचारसरणी आहे ना त्या उच्च विचारसरणीच्या जोरावरती सचिनदादा यांनी मिळवलेलं या सामाजिक क्षेत्रात हे फार मोठं नाव आहे. सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी जरूर दिली जाईल. विनायक या खेळाडूला मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी विनंती करूयात. आमचे माजी महापौर आणि गजाननदादा म्हात्रे, माजी महापौर वैभव शेठ नाईक आणि गजाननदादा म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मागच्या सामन्याचा हिरो ठरला तो विनायक, त्या विनायकला या ठिकाणी नक्कीच आपण सन्मानित करणार आहोत. तर मी विनंती करेन दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मागच्या मॅचचा हिरो ज्यानं जबरदस्त कामगिरी केली तो वारदोली संघाचा खेळाडू. तुझंही नशीब या ठिकाणी नक्कीच चांगलं असेल, कारण आपण बघतोय ज्यांचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं ते नवी मुंबई विभागातील माजी महापौर या ठिकाणी आपण बघतोय आज आपल्याला पाहायला मिळतोय नवीन मुंबई. आणि त्या नवीन मुंबईचा विकास अतिशय जबरदस्त पद्धतीनं त्यांच्या कार्यकाळात आपण बघितला.
तो पूर्ण केला आणि आज आपल्याला पाहायला मिळतंय नवी मुंबईमध्ये बरीचशी झगमगाट पाहायला मिळते, बरेचसं कार्य पाहायला मिळतं आणि ते कार्य करणारं एक दमदार नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मी विनंती करेन आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते सचिनदादा तांडेल यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करायचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी महापौर नवी मुंबईचे या ठिकाणी आपण बघतोय वैभवशेठ नाईक यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. या ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे फटाक्यांच्या आवाजात आणि या ठिकाणी आलेले आपले पाहुणे नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सूर्यासारखे चमकणारे, चंद्रासारखे 10 हसणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माननीय श्री वैभवशेठ नाईक यांचे या ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. त्यानंतर आपण बघतोय मायेची शाळ आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या सामन्याची गोड आठवण म्हणून या ठिकाणी नक्कीच त्यानंतर आपण बघतोय संस्कार ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय गजाननदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. आपण पाहतोय या मंचावर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर हरिग्राम ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय विश्वास शेठ म्हात्रे, आपल्यालाही विनंती असेल आपणही या आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. माननीय श्री योगेश दादा लहाणे, ग्रुप ग्रामपंचायत भिंगारवाडी माजी उपसरपंच यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील माजी सरपंच ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. स्वागत नसे हा फक्त जीवाला आहे, स्वागत नसे हे फक्त असे तर जीवाला आहे. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. नक्कीच आपण बघतोय 11 धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मी विनंती करेन या ठिकाणी विश्वास शेठ म्हात्रे त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर मी विनंती करेन हरिग्राम ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीनिवास म्हात्रे. त्यानंतर मी विनंती करेन आपण बघतोय या ठिकाणी किरणे परिसरातील समाजसेवक ज्यांचं नाव या ठिकाणी आपण बघतोय शौकत शेख, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सचिनदादा तांडेल, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कारण आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांची वेगळीच कार्यपद्धती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट जरी म्हटलं तरी क्रिकेटमध्ये ते नेहमी आपण बघतोय त्यांचा संघ नेहमी एक पॅक असतो आणि तोही असतो तो त्यांच्या आजीच्या नावानं. आपण बघतो बऱ्याचदा कधी कधी मुलाच्या नावानं ठेवलं जातं, कधी कधी आपल्या वेगळ्या जवळ असलेल्या जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळतं. इथे मात्र कडेकडे स्ट्रोक्स लगावले, चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार षटकारासाठी, परंतु इथे आपण बघतोय मंचावर स्वागत केलं जात आहे पुन्हा एकदा श्रीनिवास म्हात्रे यांचं. त्यानंतर मी विनंती करेन हरिग्रामचे गणेश चौगुले, त्यांनाही विनंती असेल आपणही या ठिकाणी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आत्ताच उपस्थित झालेले आपल्या बोरिवली परिसरातील मयुरशेठ पाटील, त्यानंतर आपण बघतोय वडगाव जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष संदीपदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल या ठिकाणी आपण बघतोय. मी विनंती करेन भारतीय जनता पार्टीचे वडगाव विभागातील अध्यक्ष आदरणीय संदीपदादा पाटील, आपल्याला विनंती असेल या आपण स्वागत कक्षामध्ये आमच्या स्वागताचा कृपया स्वीकार करायचा आहे. संदीप पाटील. त्यानंतर आपण बघतोय योगेशदादा लहाने, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही मनापासून स्वागत. या ठिकाणी आपण बघतोय अंकित बरेचसे मान्यवर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. का पाहून आहेत इथे मात्र पुन्हा एकदा काय जबरदस्त गगनभेदी फटका पाहायला मिळतोय. पाहुण्यांचं स्वागत सुरू आहे पण मैदानावरती अक्षरशः बरसतोय तो बॅट्समन करण पाटील, ज्याने ठोकलेत लगातार 2 उत्तुंग षटकार आणि या 2 षटकारांच्या जोरावरती बॅटिंग करणारा देवळोली संघ पोहोचतोय 1/23 या धावसंख्येवरती. नक्कीच 1/23 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी मयुरशेठ पाटील बोरिवली परिसरातील उद्योजक, त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे प्लीज आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपण बघतोय अनुज म्हात्रे, सानपाडा परिसरातील एक व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व, त्यांना विनंती असेल या आपण आणि आमच्या स्वागताचा कृपया स्वीकार करायचा आहे. अनुज म्हात्रे. त्यानंतर योगेशदादा लहाने, आपल्याला विनंती असेल आपणही यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर डेरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पप्या शेळके,
पप्या शेळके डेरोली ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यांना विनंती असेल आपण यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपण पाहतोय स्वप्नील मुकादम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण आणि आमच्या स्वागताचा कृपया स्वीकार करायचा आहे. स्वप्नील मुकादम, आपण बघतोय या ठिकाणी बरेचसे मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, का असू नये, कारण आपण बघतोय समीर सचिनदादा तांडेल यांचं कार्य इतकं ओघ आहे. इथे मात्र आपण बघतोय यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फर्निचर उद्ध्वस्त करावं तशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजानं या ठिकाणी 3 स्टंप दाखवले होते आणि या ठिकाणी बघतोय फलंदाजाला बाधून तबूत परतावं लागेल. शुभम कदमच्या रूपात हा धक्का दिला जातोय. तो बॅटिंग करणाऱ्या आर्यन 11 उसराई देवलोली या टीमला खरं तर बैठक स्ट्रोक त्याला खेळायचा होता, पण पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. बॅटची आतली एज घेतली आणि चेंडू इष्टांवरती जाऊन आदळलाय. दुसरा धक्का आहे उसराई देवलोली टीमला. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय ॲडव्होकेट निलेश हातमोडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर. आपलं मनपूर्वक स्वागत आदरणीय ॲडव्होकेट निलेश हातमोडे. त्यानंतर आपण बघतोय मी विनंती करेन सुरेश तांडेल यांनाही विनंती असेल या आपण आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. चोवीस धावा आहेत धावफलकावरती. देवलोली आणि डेरवली पहिल्या फेरीची चौथी मॅच मैदानावरती सुरू आहे. अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा उच्चांक आपण पाहिला. जाणता राजा वारदोली या टीमनं जवळजवळ 57 धावा स्कोर कार्डवरती लावल्या होत्या आणि त्या धावांचा बचाव सुद्धा त्यांनी केला होता. इथे मात्र 10चा गट आहे आणि ज्यामधून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो संघ असेल थेट तिसऱ्या फेरीमध्ये. याची सर्व टीमनं नोंद घ्यायची. पहिला सामना जिंकला साई टीमनं, दुसरा सामना बारवाई संघाने विजय नोंदवला, तिसरी मॅच वारदोली संघाने विजय प्रस्थापित केला आणि चौथा सामना सुरू आहे देवलोली विपक्ष डेरवली. प्रल्हाद तांडेल यांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संतोष तांडेल यांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सोन्याला हा फटका कमलाकर पाटील लगावलाय. असतील यांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. हॅमर स्टाईल ना स्ट्रोक 6 धावांकरिता येतोय सोन्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये धावफलकावरती 30. करीत स्वागत सुमनांनी, करीत स्वागत सुमनांनी. दिन आज हा भाग्याचा आळा, दिन आज हा भाग्याचा आळा. स्वागताच्या परिमल गंधाने, स्वागताच्या परिमल गंधाने सभा मंडप हा सुंदर सजला, सभा मंडप हा सुंदर सजला. असं म्हटलं जातं गेस्ट इज गॉड. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीचं जतन या व्यासपीठावरती केलं जाते. प्रत्येकाचा यथोचित असा मान सन्मान या व्यासपीठावरती होत असताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवायचं होतं. हा मनसुबा होता गोलंदाजाचा, पण ऑफस्टिकच्या जास्त बाहेर हा चेंडू निघाला. पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त एकदा वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारतय 31 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रशांतला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. फटका फसवला, चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. सुरुवात चांगली झाली होती देवलोली टीमसाठी. धावा भरपूर जमावल्यात, पण इथे विकेट गमावली जाते. तिसरी फलंदाज होईल बाद. प्रतीक अर्थातच सोन्या या फलंदाजाला करावा लागेल परतीचा प्रवास. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल 3 बाद 31. धन्यवाद साहेब, आदरणीय वैभव शेठ नाईक साहेब, त्याचबरोबरीने गजानन म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले सगळे सहकारी, या सगळ्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. सचिनदादा तांडेल यांच्या नावाची स्पर्धा माजी सरपंच ट्रॉफी 2024 आणि सचिनदादा यांच्या प्रेमाप्रती वेलात वेल काढून बहुमूल्य वेल साहेब आपण या स्पर्धेला दिलात, त्यासाठी मनापासून आपला आभार मी व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय माजी महापौर नवी मुंबईचे या ठिकाणी आपण बघतोय वैभव शेठ नाईक, त्यांच्या समवेत आपण पाहतोय संस्कार ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय गजानन दादा म्हात्रे आणि शौकत शेख या सगळ्या, त्यानंतर अनुज म्हात्रे या सगळ्यांचं या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊयात, कारण आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला त्यांनी वेळात वेळ काढून आपली उपस्थिती नोंदवली. त्याबद्दल आपण सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करूया. आपल्याला पाहायला मिळतंय बघा अंकित किती फॅन फॉलोवर्स त्यांच्या सोबत आपण बघतोय. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की तुमचं काम जर चांगलं असेल ना तर तुमच्या पाठी तितकीच लोक असतात आणि ती लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करूयात. साथ साथ या दोनही मान्यवरांना आपण
धन्यवाद देऊयात, कारण आपण बघतो खऱ्या अर्थानं शोभा वाढवली ती या मंचाची, शोभा वाढवली या स्पर्धेची, आणि एक नक्कीच आठवण राहील ती या स्पर्धेची, कारण आपण बघतोय नवी मुंबईचे माजी महापौर ज्यांच्या माध्यमातून बरेचशी या ठिकाणी मुंबईचा विकास घडवण्यासाठी आपण बघतो हातखंडा लागला, हातभार लागला, त्या सगळ्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊयात. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच थोडी थांबवली जाईल कारण पाहुणे या ठिकाणून प्रस्थान करतायत. बरेचसे अतिथी मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते. त्याचबरोबरीने व्यासपीठावरती आपण बघतोय खऱ्या अर्थानं गोरखदादा धुमाल यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने योगेश दादा लहाने यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती बघतोय. मॅच रंगेल, या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. देवलोली संघ प्रयत्न करतोय जास्तीत जास्त धावसंख्या कशी बनवली जाईल, पण दुसऱ्या बाजूने जर विकेट गमावल्या ना तर या मॅच मध्ये कमबॅक करता येईल तो फिल्डिंग करणाऱ्या डेरवली टीमला. श्री गणेश डेरवली अर्थातच स्वर्गीय राम धुमाल श्री गणेश डेरवली या नावानं हा संघ मैदानावरती खेळ करतोय, तर दुसऱ्या बाजूला आर्यनच्या नावानं उसराई देवलोली संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. 31 वरती धावसंख्या, 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाजीसाठी विनायक धुमाल गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. अकूट टप्प्याचा चेंडू, बाउन्सिंग ट्रॅकचा वापर या ठिकाणी केला जातोय. चेंडू पडल्यानंतर उचली प्राप्त करतोय विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. अनंता कुरंगले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय सन्माननीय अनंता कुरंगले यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. मी अनंता कुरंगले यांना विनंती करतोय की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. थर्ड अंपायर गोलंदाजावरती आक्षेप. तिसरे पंच मैदानावरती दाखल व्हायचे. याच दरम्यान ऑन स्क्रीन माफी असावी, ऑन स्क्रीन वरती तपासणी केली जाईल. याच दरम्यान खऱ्या अर्थानं आपण बघतोय कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, फार मोठे उद्योजक आदरणीय विजयदादा मुरकुटे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत नितेश कारंदे माजी सदस्य, त्याचबरोबरीने अतुल तुंगारे, रोहित कारंदे, कल्पेश कदम यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्यांचं स्वागत असेल. सचिन दादा यांच्या नावाची ही स्पर्धा माजी सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये. ऑन स्क्रीन तपासणी केली जाईल आणि ती तपासणी पंच करतायत. द्वारकानाथ चोरगे सर तपासणी करतायत ऑन स्क्रीन वरती, आणि जर गोलंदाज पकडला तर त्याला दंडित केलं जाईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 31. सुरुवात चांगली झाली होती, पण सातत्यानं आपण सांगतो की सुरुवात करणं फार सोपं आहे, त्या सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. विनायकला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. या षटकात त्यानं रोखलं. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. वेगवान चेंडूसाठी क्यूआरकर एस्टनच्या मधोमध सापडलाय फलंदाज. अजून एका विकेटचं पतन. शुभम कदम जसा बाद झाला ना तशी गर्दर लागली आहे ती आर्यन 11 उसराई देवलोली टीमला. डीजे देवलोली टीम साठी किशोर माळी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात, त्यांचंही स्वागत असेल. खऱ्या अर्थानं मी सचिन दादा यांना सांगू इच्छितो की खालापूर तालुका सरचिटणीस तसेच सांभारली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रवीण दादा जांभळे यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. खरं तर आजच ते कुलू मनालीवरून आलेत, त्यामुळे ते स्पर्धेला भेट देण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यांनी खरं तर दिलगिरी व्यक्त केली सचिन दादा यांची, पण ते सांगतायत प्रवीण दादा जांभळे यांनी या स्पर्धेला खरं तर शुभेच्छा दिल्यात. ऑनलाईन ते 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा
या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद असतील प्रवीण दादा. आपलंही एक धाव या ठिकाणी मिळते. ऑन हॅट्रिक होते. गोलंदाज एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. दीर्घ कालावधीनंतर धावफलक आता हलतंय. 32 धावा आहेत त्या धावफलकावरती. 32 धावा आहेत धावफलकावरती. चांगली मॅच होईल अपेक्षा एका बाजूला डेरवली तर त्यांच्या विरोधात आपण बघतोय देवलोली. विनायकचे षटक बॅकफूट वरती आले. जागा बनवली. चेंडूला येऊ दिलं. चेंडूची प्रतीक्षा केली आणि तदनंतर दिशा दिली आहे. डीप फाईन लेग सीमा पार. बॅट्समन अक्षय गवाणकर ठोकतोय चौकार. चा फटका होता. प्रॉपर संपर्क आपण पाहिला नाही. टायमिंग आता जमवावं लागेल डीजेला कारण शेवटची रात्र आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा फटका संकटातून आता मार्ग काढून देतोय देवलोली टीमला बॅट्समन अक्षय गवाणकर. फार चांगली स्पर्धा आहे आणि स्पर्धा रंगते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 40. विनोददादा शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांचाही आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित आपण बघतोय विजयदादा मुरकुटे. त्याचबरोबरीने नितेश कारंदे माजी सदस्य. खऱ्या अर्थानं आपण बघतोय मयूरदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक बोरिवली आणि त्यांचंही आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. बरेचसे अतिथी मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि त्यांचं आपण खऱ्या अर्थानं आभार व्यक्त केले पाहिजेत. नक्कीच सगळ्या मान्यवरांचं स्वागत केलं पाहिजे. आज शेवटची रात्र अंकित. आज डीजेवाला पण जल्लोषमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज आवाज आज मात्र मोपड्यापर्यंत नक्कीच पोहोचला पाहिजे. सुप्रीमोची खऱ्या अर्थानं स्पर्धा सुरू आहे. सुप्रीमो ट्रॉफी सुरू आहे. पण त्याहीपेक्षा प्रेक्षकांची जी संख्या आहे ना ही प्रेक्षकांची संख्या सांगते की सचिन दादा यांची स्पर्धा गाजते. प्रेक्षकांची संख्या या स्पर्धेची अहमियत सांगून जाते. कारण सचिन दादा तांडेल हे व्यक्तिमत्व असं आहे शून्यातून उभं राहिलेले व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं नेहमीच स्वतःवरती विश्वास ठेवत स्वतःच्या अगदी कर्तृत्वांवरती विश्वास ठेवत पुढे येणारं हे फार चांगलं नेतृत्व आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा माजी सरपंच ट्रॉफी 2024. नक्कीच 2024 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे आपण बघतोय आमचे मित्र आणि सिकेटी महाविद्यालयामध्ये आपण बघतोय प्रोफेसर म्हणून काम करतायत. साथ समालोचनही करतात ते आमचे राहुल पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. प्रोफेसर राहुल पाटील आपलं मनापासून स्वागत. त्यांनाही विनंती करूयात की आपण सुद्धा यावं व्यासपीठावरती आणि थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्समध्ये ते सुद्धा जॉईन होतील. फटका चांगला आहे. गॅप शोधले का? एलिव्हेशन आहे का? पण इथे मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षकाने एफर्ट दिलेत. नेमकं काय घडलं या चेंडूवरती त्याची जरूर चौकशी करत पंच योग्य तो निर्णय पोहोचवतील. इथे मात्र पंच कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीयेत. याचा अर्थ धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या एकच धाव या ठिकाणी मिळते कारण शुभम दिगेन हा चेंडू खेळला होता. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 41. तपासणी केली जाईल. नक्कीच फक्त पंच आहेत तिथे ऑन स्क्रीनवर. पंच डिसिजन देतील बघतील. चेंडू सीमारेषेच्या पार आहे की नाही असा संशय खरं तर फलंदाजाला होता आणि तशी मागणी त्यानं पंचांकडे केली आणि या गोष्टी घडतात. तुम्हाला ज्या ज्या वेळेला डाऊटफुल असतात आणि विशेषतः 24 लाईव्ह असेल तर शंका घेण्याची गरजच नाही. दूध का दूध और पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळेल. जर चेंडू सीमारेषेच्या आत असेल तर 1 धाव मिळेल. पण जर काही दुसरं विपरीत घडलं असेल तर निर्णय बदलू शकतो. अद्यापर्यंत धावसंख्या आहे धावफलकावरती 41.
शेवटचं षटक सुरू आहे. स्लॉग ओव्हरचं हे षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जनार्दन या गोलंदाजाला आपण बघतो आणि एकच धाव या ठिकाणी असेल. एका धावेच्या बरोबरीने 41 वरतीच थांबावं लागेल. 41 धावा आहे धाव फलकावरती. टॉस गमावला होता देवलेली टीमनं आणि काय धमाक्यात सुरुवात केली होती. जो फलंदाज मैदानावरती दाखल होत होता ना तो षटकार ठोकत होता, पण जशा विकेट गमावल्या ना तशी परिस्थिती बिकट झाली ती देवलेली टीमची, कारण धावांसाठी आता तो संघर्ष करतोय. रिव्हर्स अटेंड करायचा होता, स्टान्स बदलला, मनगट बदलला आणि इथे मात्र अजून एका विकेटचं पतन. अक्षय गव्हाणकर बॅक टू द पॅव्हिलियन. अंकित, या अक्षयनं आपण काय बघितलं होतं फाईन लेगच्या रिजनमध्ये काय दबदबा दाखवला होता आणि गरज होती का या स्विच हिटची, याचा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडला असेल. सरळ बॅटने चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता, परंतु मध्येच या ठिकाणी एक वेगळी शैली दाखवण्याच्या इराद्यामध्ये मात्र स्वतःची विकेट त्याने गमावली. देवेंद्र त्याचा प्रयत्न होता की बॅकवर्ड क्षेत्राकडे त्याला चेंडूला मारायचं होतं. अगोदरचे 2 चेंडू डीप फाईन लेगला त्यानं जरूर तटावले. काल आपण पाहिलं की रात्रीच्या मित्र म्हणेल वातावरणात मावशेर असतं त्याहीपेक्षा थोडंसं वातावरण अगदी मित्र म्हणेल दमट असतं. चेंडू पाहिजे तसा एलिव्हेशन प्राप्त करत नाहीत, ट्रॅव्हल होत नाही आणि अशा वेळेला त्याचा प्रयत्न होता की गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याला करायचा होता, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. तिथे चकला अक्षय गव्हाणकर. विकेट त्यानं गमावले, धावफलक स्थिरावलंय 41 या धावसंख्येवरती. दर्शन गव्हाणकर मैदानावरती दाखल होतं. इथून पुढे निर्धाव चेंडू जर का आले ना तर अक्षय गव्हाणकर स्वतःवरती नाराज असेल, कारण त्यानं चांगली बॅटिंग केली होती, तो धावा जमवू शकला असता, पण इथे दर्शनच्या वाट्याला आता बॅटिंग येते. नक्कीच, आणि आपण बघतोय काय जबरदस्त प्रहार केला होता, स्ट्रोक्स लगावला होता तो शुभम दिघेनं, आणि तो देखील या ठिकाणी आपण बघतोय नॉस्ट्राईक एंडला अडकून पडलाय. डीप मध्ये सबमरीन डिलिव्हरी, इथे पडल्यानंतर चेंडू खालती राहिला होता, विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक स्थिरावेल 41 या धावसंख्येवरती. सातत्यानं दर्शनला चांगला गोलंदाज म्हणून आपण पाहिलं, पण त्याच्या वाट्याला आता बॅटिंग आले, कारण भरपूर विकेट देवलेली टीमनं गमावलेत आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती आपण बघतोय. गुड कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या डेरवली टीम कडून. जनार्दन स्लॉग ओव्हर हाताळतोय. विनायकनं चांगली गोलंदाजी अगोदरच्या षटकात केली. 2 षटकानंतर तब्बल 31 वरती धावसंख्या पोहोचली होती, पण इथे मात्र थांबवलाय शेवटच्या 2 गोलंदाजांनी. त्रिफाला उद्ध्वस्त फलंदाज होईल बाद. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, धावफलक स्थिरावलाय 41 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू 10.50च्या सरासरीनं जिंकण्यासाठी स्वर्गीय राम धुमाल श्री गणेश डेरवली या टीमला गरज असेल ती 42 धावांची. पानशील आणि टेंभरी दोनही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. पानशील आणि टेंभरी दोनही टीमच्या कर्णधारास मी विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं. शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीतील शेवटची मॅच पहिल्या फेरीची असेल. पानशील आणि टेंभरी दोनही टीमला मी विनंती करतो की आपला कर्णधार आपण या ठिकाणी पाठवायचंय. पहिलं सत्र संपलं देवेंद्र. धावसंख्या आहे 41, येणारे 24 चेंडू 42चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये डेरवली टीमला काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच आपण बघणार आहोत, पण जाऊयात आपण या इनिंग ब्रेकमध्ये पाहुण्यांच्या स्वागताकडे. तर नक्कीच या ठिकाणी वळूयात पुन्हा एकदा स्वागताकडे. आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय विजयदादा मुरकुटे यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन या ठिकाणी आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या नावानं ही स्पर्धे सचिनदादा तांडेल, आपल्याला विनंती असेल या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत माजी सरपंच विजयदादा मिरकुटे, या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन सचिनदादा तांडेल यांना आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन या ठिकाणी आपण बघतोय त्यांचं स्वागत करायचं आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं 22 जानेवारीला या ठिकाणी समस्त जगातील सगळ्या राम भक्तांची या ठिकाणी मनोमनी इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली. कारण आपण बघतो अयोध्येमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाले प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा
अतिशय जल्लोषामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक या ठिकाणी पूर्ण देशभर असेल, पूर्ण जगभरामध्ये या ठिकाणी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अतिशय थाटामाटात या ठिकाणी पूर्ण केली. त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी तशाच पद्धतीनं राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सन्मान चिन्ह म्हणून या ठिकाणी या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी देण्याचं काम केलं ते सचिनदादा तांडेल यांनी. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी त्यांच्या समवेत असलेले नितेश कारंदे, आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे, आमच्या स्वागत कक्षामध्ये आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. नितेश कारंदे माजी ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी ॲडव्होकेट निलेश हातमोडे यांचं आत्ताच आगमन झालंय, त्यांनाही विनंती असेल. नक्कीच या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत नितेश कारंदे, त्यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी ॲडव्होकेट निलेश हातमोडे ज्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं जातं, ते ॲडव्होकेट निलेश हातमोडे, त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे सचिनदादा तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी निलेश हातमोडे यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर गणेश अडकर आपल्यालाही विनंती असेल की आपणही यायचं आहे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. रघुनाथजी मांडे, आपल्याला विनंती असेल या आपण या समालोचन कक्षामध्ये आपलं मनापासून स्वागत. गणेश अडकर, आपल्याला विनंती असेल की आपणही आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. 24 चेंडू 41 ची इनिंग पहिल्या सत्रामध्ये देवलेली टीम कडून आपण पाहिले आणि आता 24 चेंडूवरती 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो डेरवली टीमला काय घडेल हे नक्कीच आपण बघणार आहोत. चला मॅच सुरू करायची आहे, पण मी टेंभरी आणि पानशील दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की टॉससाठी यावं. टेंभरी आणि पानशील दोनही टीमचे कर्णधार आपल्यास मी विनंती करतोय की आपण यावं टॉस करण्यासाठी. लगेचच कोणताही विलंब करू नका. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की या ठिकाणी आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टेंभरी, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पानशील. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र सगळ्या मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या मान्यवरांचं आपण मनोमनी या ठिकाणी स्वागत करूयात. आपल्या कमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूयात. वळूयात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आर्यन 11 उसराई देवली संघ जो पॅक केलाय जी.आर. पाटील यांनी. आपण बघतोय आपल्या गावचा संघ जी.आर. पाटील आपल्या गावच्या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन करतायत, त्यांचे आम्ही मनोमनी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय स्वर्गीय राम धुमाळ श्री गणेश डेरवली संघ. आपण पाहतोय आमचे दिनेश पाटील सिंगर आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक गीत बनवलं होतं. रायगड जिल्ह्याची सगळे क्रिकेटर त्या संगीतामध्ये आले होते, गीतामध्ये आले होते, ते आमचे दिनेश पाटील, त्यांचे आम्ही स्वागत. पहिला चेंडू बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला होता, गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय दर्शन गव्हाणकरच्या हातामध्ये चेंडू दिला होता. पहिली वॉर्निंग दिली जाते, आपण बघतोय भीमरचा वापर केला जातोय. अंकित अशा पद्धतीने आपण बघतो जे उंचपुरे गोलंदाज असतात यांची उंची आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं कांद्याचा वापर करून गुडल्यांच्या स्पॉटवरून बाउन्स नक्कीच करण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच उंच खुरा गोलंदाज दर्शन आणि त्याचा फायदा मात्र आता तो करत असताना बाउन्सिंग ट्रॅकचा वापर त्यानं केला. पहिला चेंडू बाउन्स त्यानं टाकला होता आणि इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अंतिम क्षणाला या चेंडूला अडू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. चेंडू येतोय सीमापार चौकारासाठी आणि धावसंख्या होतीये ती मात्र 4. पानशील संघाचा संघनायक आज अनिल कुरंगळे मात्र पैशांची बरसात करतील नक्कीच, कारण आपण बघतोय त्याने आधीच खिशात हात घातलाय. बघूयात आजची शेवटची रात्र आहे. आमचे समीरदादा तांडेल त्यांच्या वतीनेही आयवा कॅचसाठी प्रेक्षकांना 200 रुपयांचं पारितोषिक शेवटच्या सामन्यापर्यंत देखील आजही ठेवल्या गेली. 3ही रात्री त्यांनी आपलं ATM ओपन करून ठेवलं होतं. प्रत्येक आयवा कॅचला पारितोषिक दिलं होतं. तिसरे पंच तिसरे पंच या ठिकाणी गोलंदाजाच्या शैलीमध्ये संशय व्यक्त करण्यात आलाय. मी विनंती करते तिसरे पंच रजत पाटील आपण यायचं आहे. टेंभरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिल कुरंगळे तिसरे पंचाच्या भूमिकेसाठी. निखिलदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं.
टेंबरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निखिल पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. बॅटच्या साह्याने एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. प्रत्येकाची कडी मेहनत आहे देवेंद्र. आपण बघतोय सचिन दादा यांच्या नावाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समीर दादा तांडेल असतील, दिलीप पाटील यांना सुद्धा विसरून चालणार नाहीये, भरत मांडेत, अनिल कुरंगले यांनी सुद्धा महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी दिले. बाकी इतर नावं तर आहेतच, पण ही महत्त्वाची भूमिका यांनी साकारली आणि अगदी प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवराचा सन्मान कसा होईल याकडे ते जातीने लक्ष देत आहेत. आणि मी दिलीप पाटील यांनी आम्हाला नुकताच सांगितलं की टेंबरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निखिल पाटील यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूया. नक्कीच. आणि आता मात्र बघतोय आपण या ठिकाणी 5 धावा धावफलकावर. गोलंदाजाच्या शैलीमध्ये संशय व्यक्त करण्यात आला. आमचे अनिल कुरंगळे या ठिकाणी आपण बघतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला चेंडूला फक्त सीमा दाखवली की इथे मात्र तू पार व्हायचं नाहीये. आणि अशा रीतीने आपण बघतोय या ठिकाणी धाबा जमा केल्या. त्या खेळपट्टीवर धाबत असताना 2 आणि धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 7 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण बघतोय आमचे ॲडव्होकेट निलेश हातमुडे या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. त्यांचा आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतोय. पानशील टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण यावं लवकर. पानशील टीमचे कर्णधार आपणास आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. नक्कीच 4 चेंडू 7 धावांचा या ठिकाणी जमा केलेत. चांगला प्रयत्न, आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र चेंडूचा वेग वाढवला, चेंडूचा टप्पा अचूक ठेवला. आणि या ठिकाणी आपण बघतोय, या ठिकाणी आपण पाहतोय मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं थोडं चेंडूला ओव्हरपिच केलं होतं, परंतु या ठिकाणी चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला, वेग वाढवला आणि विकेट किपरनं त्याचं काम मात्र अतिशय जबरदस्त पद्धतीने दाखवलं. इथे मिळतंय या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावर धावा त्या मात्र 7 धावा. इथे मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक करण या ठिकाणी चेंडू खाली आलाय. सोपा झेल होता, परंतु पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं, परंतु इथे मात्र चूक केली आहे ती करण पाटीलनं आणि सोपा झेल या ठिकाणी सोडलाय. जीवनदान मिळतंय ते फलंदाज विनायक धुमाळला. बघूयात या जीवनदानाचा फायदा येणारा काळ सांगणार आहे कितपत मागणा असेल, परंतु सध्या स्थितीला एकेरी धावेनं डेरवली संघ जाऊन पोहोचला. तो 8 या आकड्यावरती जिंकण्यासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत त्या 42 धावा पूर्ण करायच्या आहेत. आता मात्र 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. टीम मिटिंग घेऊ नका विनंती असेल या ठिकाणी. देवेंद्र 18 चेंडू, आता 34 धावांची गरज आहे. मला वाटतं टेंबरीचे कॅप्टन निखिल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पानशील संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत आणि टॉस केला जाईल. निखिल पाटील आपण जावं टॉस बॉक्समध्ये. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. टेंबरी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यावं. पानशीलचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि टॉस या ठिकाणी करण्याची विनंती मी सन्माननीय विजयदादा मुरकुटे यांना करतो की आपण आपल्या पवित्र शुभ असते नाणेफेकीचा कौल पानशील आणि टेंबरी आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीची शेवटची मॅच या 2 टीम दरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नक्कीच माजी सरपंच कराडे ग्रामपंचायतीचे आपण बघतोय एक यंग अँड आपण बघतो ना डॅशिंग नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः देवेंद्र अगदी कमी वयात सरपंच होण्याचा बहुमान त्यांच्या नावावरती आहे. नक्कीच आणि जसे ते सरपंच झाले ना, तसा मी तर म्हणेन फक्त कराडेच ग्रामपंचायत नव्हे तर पूर्ण मी तर म्हणेन चावणे विभागाचा कायापालट झाला. आणि जिकडे सुरुवातीला आपण जाण्यासाठी आपल्याला बरे अथक मेहनत करायला लागायची, तिथे आता अगदी इतकं डेव्हलप झालंय की मी तर म्हणेन विजयदादा मुरकुटे जसे सरपंच झाले तसे त्यांची पायगुण लाभली की काय चावणे विभागाला अगदी पूर्णपणे कायापालट होताना आपण बघतोय. आणि ही खऱ्या अर्थानं ताकद आहे भारतीय जनता पार्टीची. त्यांच्या जोडीला आता आपण बघतोय सचिन दादा यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी सोपवले आणि हे भारतीय जनता पार्टीचे असे जे काही कार्यकर्ते आहेत ते नक्कीच विश्वासापात्र चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया त्या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण बघतोय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि त्यांचा एक उपदेश आहे सबका साथ सबका विकास आणि सगळ्यांना जोडीला घेऊन या ठिकाणी सगळ्यांचा विकास झाला पाहिजे या उक्तीप्रमाणे हे दोनही आपण बघतोय शिलेदार काम करतात. इथे मात्र पाहायला मिळतंय चांगला प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडू जाईल गोळीच्या वेगानं फरार होतोय आणि काय झालं
पंच काय निर्णय? पंच काय निर्णय? फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद असल्याचा निर्णय या ठिकाणी दिला जातोय. देवेंद्र ज्या ज्या वेळेला डाऊटफुल असते त्या त्या वेळेला पंच विचार विनिमय करतात, पण इथे अगदी पंच सांगतात की फलंदाज बाद आहे. नेमकं काय घडलं मैदानावरती? हे आता बघितलं जाईल. खरं तर डेरवले आणि देवलोली अशी सुरू असलेली ही लढत आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. 42चा पाठलाग करतोय स्वर्गीय राम धुमाल श्री गणेश डेरवले या संघ. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, 18 मध्ये 34 उरल्या होत्या. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. नक्कीच आपण बघतोय डेरवली संघ आपल्याला सहकार्याची या ठिकाणी आपण थोडा विचार विनिमय करायचा आहे. नक्कीच, कारण आपण बघतोय दीपक पाटील ज्यांचं नाव अगदी पंच आपण बऱ्याच ठिकाणी अगदी हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि लेग बिफोर LBW साठी आपण बघतो आपल्याकडे कुठे स्निकोमीटर नाही आहे, अजून तेवढं डेव्हलपिंग झालेलं नाही आहे. आमचे संतोष पवार आणि शिवदास वाघमारे सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर विनंती असेल या ठिकाणी थोडासा आयोजक या ठिकाणी प्रस्थान करतात आमचे पाहुणे माजी सरपंच या ठिकाणी आपण बघतोय. चला 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचं तोपर्यंत मैदानात. 12वा खेळाडू जा, 12वा खेळाडू तिथे पाण्याची बॉटल घ्या तिथून जा. 12वा खेळाडू, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता.
नक्कीच याही आपण बघतोय आणि वळूयात आपण बघतोय आतापर्यंत जिंकण्यासाठी तब्बल धावा जमा करायच्या त्या 42 सध्या स्थितीला आपण बघतोय 9 धावा धावफलकावर 9 धावा या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय लेगस्टिकच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी या चेंडूला खराब असल्याचा निर्णय दिलाय. 1+1 2 धावा नक्कीच मिळतील आणि या दुहेरीनं या ठिकाणी आपण पाहतोय डेरवली संघाला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे, कारण आपण बघतोय लाईव्ह मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर डेरवली संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये बसून राहायचं आहे, विनंती असेल या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा 10 या ठिकाणी आपण बघतोय 11 धावा धावफलकावर. चांगला प्रयत्न इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये जातोय सरळ चेंडू फरार चौकार. तर 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात मित्रांनो. 42 धावा जमा केल्या होत्या, 41 धावा जमा केल्या होत्या. 42 धावांचा पाठलाग करायचा होता डेरवली संघाला. आतापर्यंत आपण बघतोय दुसरं षटक गोलंदाज शुभमचं प्रगतीपथावर. एकूण धावा जमा झाल्या त्या 15. अजूनही गरज असेल ती तब्बल 27 धावांची. पुन्हा एकदा तडाखा लगावला होता, परंतु इथे मात्र या क्षेत्ररक्षकानं चूक नाही केली. त्यानं ओळखलं चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे आणि इथे मात्र पाहायला मिळतंय दुसऱ्या धाब्यासाठीचा हा संघर्ष पूर्ण केला जातोय. 2 धावा खेळपट्टीवर काय जबरदस्त पद्धतीने पूर्ण केल्या जातात आणि या दुहेरीने एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी तब्बल 42 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे आणि या 42 धावांचा पाठलाग करताना मात्र सुरुवात आपण बघितली होती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 8 आणि या षटकाचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत धावा आल्या त्या तब्बल 8 धावा आतापर्यंत आपण बघतोय. गोलंदाज शुभम या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आर्यन 11 उसराई देवली, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय स्वर्गीय राम धुमाळ या ठिकाणी श्री गणेश डेरवली संघ पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी पायचीत पकडलंय ते या फलंदाजाला विकेट मिळते ती देवली संघाला. थँक्यू डीजे. आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय धनंजय खेळपट्टीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाद झालेला फलंदाज आपण बघितला विनायक धुमाळ, ज्यानं एक चौकार फाईन लीगच्या रिजनमध्ये जबरदस्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु शेवटचे 12 चेंडू शिल्लक असेल. टीम मीटिंग आता घेऊ नका, विनंती असेल पंच आपण सूचना द्यायच्या दोन्ही संघांना, कारण आपण बघतोय आता मात्र जितका तुम्ही उशीर कराल आजची शेवटची रात्र असल्या कारणानं आज आपण बघतोय या ठिकाणी संघ जास्त आपल्याला सामने आपल्याला पाहायला मिळतील. बघूयात शेवटचे 12 चेंडू शिल्लक मित्रांनो. गरज असेल ती तब्बल 25 धावांची. धावफलकावर धावा सध्या स्थितीला आपण बघतोय 17 धावा. बाद झालेले फलंदाज विनायक धुमाळ आपण माफ करा या ठिकाणी विनायक धुमाळ बाद झाला, ज्यानं धावा जमा केल्या आपल्या खात्यामध्ये 9. त्यानंतर बाद झाला फलंदाज दिनेश पाटील, त्यानं धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या 5. तर आता मात्र खेळपट्टीवर दशरथ धुमाळ आणि धनंजय भोईर आणि दशरथ या ठिकाणी आपण बघतोय. नक्कीच आपण पाहतो या दोन्ही टीमसाठी यशवंतजी पाटील साहेबांकडून या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. ते देखील लाईव्ह आस्वाद या मॅचचा घेत आहेत. धन्यवाद असतील. नक्कीच 24 लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. तिसरं षटक, पहिला चेंडू गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय दीपेश पाटील गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आपण पाहिला या ठिकाणी दंडित केलं, खराब चेंडू टाकला होता गोलंदाज दीपेशनं आणि त्याचा फायदा मिळतोय. अवंतर धाबेनं या ठिकाणी अंतर कमी होतंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच आमचे आपण बघतोय ऑनस्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील. दीपक पाटील सर या ठिकाणी आपण बघतोय ऑनस्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दीपक पाटील सर एक जबरदस्त आणि अनुभवी पंच या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. 7,000हून बऱ्याचशा मॅचेस त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये पार पाडल्या. अतिशय जबरदस्त या ठिकाणी व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय दीपक पाटील सर यांच्या रूपाने, कारण आपण बघतोय त्यांचं या ठिकाणी स्वागत. सद्यस्थितीला आपण बघतोय अवंतरच्या मदतीने धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 18.
18 धावा. यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे मात्र दांडी गुल 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 केली जाते. फलंदाज बाद. आणि बाद झालेला फलंदाज असं वाटलं होतं की या ठिकाणी संघर्ष करेल, प्रतिकार करेल, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय दशरथला परताबल लागलं. बाद झालेला फलंदाज दशरथ, ज्यानं आपल्या खात्यामध्ये एकही धाव जमा केली नव्हती. 12 चेंडू 25 धावांची गरज होती, परंतु पहिला चेंडू टाकला तो स्वैर. त्यानंतर मात्र आपण बघितल्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या फलंदाजांच्या. काय जबरदस्त संगीत वाजवलं डीजे मास्टरनं. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तर महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेनं हात फिरवणारा तो माझा शिवबा होता. आणि त्या छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करूयात, कारण आपण बघतोय आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांच्या नावानं माझी सरपंच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्यावर आपण बघतोय सरपंच तर होतेच, परंतु आता मात्र विभागाची जबाबदारी येऊन त्यांच्यावर टेपली आहे. या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आता मात्र आपण बघतोय अतिशय जबरदस्त पद्धतीनं ते काम या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये करताना आपल्याला दिसत आहेत. परंतु सद्यस्थितीला मात्र थोडीशी नाजूक परिस्थिती म्हणून मी श्री गणेश डेरवली संघाची, कारण आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि गरज असेल ती 24 धाबांची. 11 चेंडू 24 धाबा. गोलंदाज दीपेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तिसरं षटक मित्रांनो प्रगतीपथावर. आज प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते, का असू नये, कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आज आपण बघतोय. चांगला चेंडू पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली होती, परंतु पंचांनी दाद दिली आहे. हा चेंडू खराब असल्याचा निर्णय या ठिकाणी आपण बघतोय, निर्णय पाहायला मिळतोय. आणि इथे अजून एक अवांतर धाव जोडली जाते, ती धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 19 या आकड्यावरती. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही गरज असेल ती तब्बल 23 धावसंख्येची. 23 धावांची अजूनही गरज. दीपेश पुन्हा तयार. चांगला चेंडू. आता मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त वेगाने चेंडू टाकतोय हा गोलंदाज. कडेकडे स्ट्रोक्स मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. इथे मिळतोय निर्धाव चेंडू आणि त्यावर या ठिकाणी कोणती धाव पाहायला मिळत नाही. धावफलक तिथेच स्थिरावलेलं पाहायला मिळतं मित्रांनो. 19 धावा ऑनबोर्ड. कशा पद्धतीने चेंडू मारायचा याचा विचार विनिमय करते, शॉट सिलेक्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा फलंदाज, परंतु चेंडूचं आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. सिंगल कशा पद्धतीने घ्यायची याचं प्रेशर, याचं दडपण या फलंदाजाच्या मनावर नक्कीच असेल, परंतु 2 डॉट चेंडू या सामन्यामध्ये डेरवली संघाचं टेन्शन नक्कीच वाढवेल. परंतु बघतोय अजूनही या ठिकाणी 23 धावांची गरज, परंतु चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू 23 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू येऊन पकडेल, फेकेल, तोपर्यंत मात्र सिंगल. एका धाबेवर समाधान मानलंय दोनही फलंदाजांनी, कारण त्यांना माहिती आहे बॅटवर सहजासहजी चेंडू येत नव्हता. अशा वेळेस स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं ठरवलं ते या फलंदाज प्रेमनं. आणि आता मात्र ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल तो धनंजय भोईर. जास्त टाइमपास करू नका अशी सूचना येते देवळी संघ, कारण आपण बघतोय धावफलकावर धावा त्या 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 22 धावांची अजूनही गरज आहे हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी डेरवली संघाला. तर 21 धावा अजूनही वाचवायच्या आहेत, ते मी म्हणेन उसराई देवली संघाला. परंतु काय घडेल, काय उत्तर मिळेल. इथे मात्र चेंडूला टोलवलंय क्षेत्ररक्षक. या ठिकाणी चेंडू खाली पोहोचेल का, परंतु क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू जाईल डोक्यावरून सरळ सीमारेषा पार. आलेला हा षटकार.
हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय वाईड या ठिकाणी उजव्या एसटीच्या खूपशा बाहेरून टाकला हा चेंडू. पंचांनी या चेंडूला दंडित केलंय, स्वैर घोषित केले. 15 धाबा अजूनही शिल्लक असतील या सामन्यामध्ये. हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी महेश तांडेल आपण यायचे. महेश तांडेल यांच्या ठिकाणी स्वागत नक्कीच, परंतु वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब लाईन, खराब लेंथ या ठिकाणी पाहिलं जात आहे. प्रेशर, दडपण, ओझं, चिंता मनामध्ये असली की अशी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळत असते, परंतु इथे मात्र बघतोय अवांतरचा फायदा मिळतोय. तो डेरवली संघाला जाऊन पोहोचलाय, तो 28 या आकड्यावरती. अजूनही 14 धावांची गरज. बघूया शिवम दिघे. आता मात्र थोडीशी चर्चा केली जाते, थोडीशी या ठिकाणी प्रेशर हटवण्याचं काम केलं जात आहे, परंतु बघूयात 14 धावांची अजूनही गरज आहे ती उर्वरित चेंडून मागे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील, परंतु तो शेवटचा चेंडू टाकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या षटकाचा विचार करायला गेलो तर हे षटक आता मात्र नक्कीच संपन्न झालंय. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. गरज असेल ती तब्बल 14 धावांची आणि 6 चेंडू टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल, 6 चेंडू टाकण्यासाठी कोणत्या खेळाडूचा वापर करण्यात येईल, 6 चेंडू ठरवतील की कोणता संघ या सामन्यामध्ये आता मात्र जीत हासिल करेल. हे 6 चेंडू ठरवतील की कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना झुकेल. चला टीम मीटिंग घेऊ नका, पंच सूचना द्यायच्यात आपण या ठिकाणी आपण पाहतोय. तर शेवटचे 6 चेंडू आता मात्र या ठिकाणी गोलंदाज वापरण्यात येतोय. शुभम दिघेच्या हातामध्ये आपण बघतोय शेवटचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम दिघेच्या हातामध्ये गोलंदाज शुभम दिघे आपण बघतोय. आमचे राहुल पाटील प्रोफेसर यंग अँड हँडसम आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. देवली संघ म्हटलं की त्यांचे नेहमीच त्यांचे या ठिकाणी आपण बघतो सपोर्ट असतो, परंतु राहुल पाटील थोडंसं टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. का असू नये, कारण आपण नेहमी म्हणतो ना की गावातील खेळाडू ज्यावेळेस मैदानावर खेळ करत असतात त्यावेळेस मात्र ना कोणत्या नावासाठी, ना कोणत्या भावासाठी आणि ना कोणत्या पैशासाठी हे सगळे खेळाडू खेळतात. फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. आणि गावासाठी ज्यावेळेस क्रिकेट खेळतात गावातील खेळाडू त्यावेळेस प्रेशर, त्यावेळेस ओझं, त्यावेळेस टेन्शन नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की आपल्या माध्यमातून एक चांगला खेळ होणं नक्कीच गरजेचं असतं. एक चूक आठवडाभर गावामध्ये पसरवली जाते आणि एक चांगला खेळ या ठिकाणी महिनाभर तुमच्या गावामध्ये स्तुती करत असते. परंतु बघूयात चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध, तिथे मिळते या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एकेरीने आपण बघतोय पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता तो धनंजय या ठिकाणी ऑन द स्ट्राईक आपण बघतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. सामना थोडासा सोपा नक्कीच वाटत असेल, परंतु एक मोठा स्ट्रोक्स जर का लगावला तर सामन्यामध्ये मजा येईल. प्रेक्षक देखील म्हणत असेल की आम्हाला पण माहिती आहे एक स्ट्रोक लगावला तर सामना सोपा होईल, परंतु बघूयात तो स्ट्रोक्स लगावण्याचं काम केलं जाईल का. इथे मात्र आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु या ठिकाणी आपण बघतोय चांगला चेंडू टाकला जातोय. गोलंदाज शुभम दिघे करवी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. आता मात्र पाहायला मिळते धनंजय काय करेल. हा चेंडू आता मात्र उजव्या एसटीच्या खूपशा बाहेरून जाणारा चेंडू. बऱ्याचदा या ठिकाणी ही आपण बघतो ना की ट्रिक वापरली जाते. फलंदाजापासून त्याला चेंडू लांब ठेवायचा जेणेकरून त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही पाहिजे, परंतु इथे जातोय स्वैर धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या. त्या 30 गरज आहे ती 12 धावांची. 30 धावा धावफलकावर, 12 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 4 चेंडूचा खेळ शिल्लक, परंतु बघूयात 12 धावांची अजूनही गरज.
चांगला चेंडू कडेकडे स्ट्रोक्स असं म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर चांगला स्ट्रोक्स बनत नसतो, परंतु इथे मात्र आपण बघतोय या ठिकाणी चांगला स्ट्रोक्स जमा करण्यासाठी या फलंदाजाला आता मात्र आपण म्हणतो ना की आपल्या गावाकडील भाषेमध्ये घुसून खेळ, तशा पद्धतीने या ठिकाणी घुसून खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी ती या शुभमची. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जाईल फाईन लेगच्या रेंजमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, कुठे फेक करायची कुठे नाही या द्विधा मनस्येमध्ये अडकला होता, परंतु अंतिम क्षणाला नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बादून तंबूत परतेल. इथे मात्र आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश जुईकर, त्यानंतर त्यांच्या समवेत संदीप म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आकाश जुईकर, त्यानंतर संदीप म्हात्रे हे दोन मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. या दोन्ही मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतोय. दोघांनाही विनंती असेल या आपण या मंचावर, आपलं मनापासून स्वागत. परंतु इथे मात्र काय घडतंय, असं वाटलं होतं की चेंडूला टोलवलाय, चेंडूला सीमारेषेपलीकडे मारण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच रोशन गावडे आणि नामदेव पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय या गोलंदाजासाठी. का देऊ नये, कारण आपण बघतोय 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. फलंदाजाला रोखून धरलंय, फलंदाजाला उभं ठेवलंय मोठे स्ट्रोक्स लगावण्यापासून. नक्कीच आपण या ठिकाणी सन्माननीय पंकजी कर्णुक साहेबांना विनंती करूया, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे माजी सरपंच चषक 2024च्या पर्वामध्ये. ओटू बॉक्स. नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक मित्रांनो, गरज असेल ती 11 धावांची. या चेंडूवर जर का मोठा स्ट्रोक्स आला तर क्रिकेटमध्ये या ठिकाणी आपण बघतोय रंगतदार कशा पद्धतीने असते ती रंगत नक्कीच पाहायला मिळेल. परंतु बघूयात, आणि यावेळेस मात्र पाहायला मिळतंय चेंडू जाईल, क्षेत्ररक्षकांना चांगलं प्रोटेक्शन केलंय. अंतिम क्षणाला मात्र पाहायला मिळतंय दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि या दुहेरीनं आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 33 आता मात्र शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि गरज असेल ती 9 धावांची. एक चेंडू 9 धावा. सामना नक्कीच सोपा वाटत असेल, परंतु बऱ्याच आपण बघितलं होतं पहिल्या रात्री एका चेंडूवर तब्बल 21 धावा त्या गोलंदाजानं दिल्या होत्या. 2 नो चेंडू टाकले आणि त्यावर आलेले षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर आला षटकार, म्हणजे आपण बघितलं असेल तब्बल 21 धावा एका चेंडूवर दिल्या होत्या आणि तो सामना या ठिकाणी गमवावा लागला होता तो नितस संघाला. परंतु बघूयात शेवटचा चेंडू या ठिकाणी जर का चांगला टाकला या गोलंदाजानं तर देवली संघ नक्कीच या ठिकाणी बाजी मारेल. परंतु बघूयात काय घडेल. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक, परंतु या शेवटच्या चेंडूवर जर का प्रहार केला या फलंदाजानं तर नक्कीच डेरवली संघ मी म्हणेन या ठिकाणी तुम्ही देखील चांगली कामगिरी केली. परंतु बघूयात काय घडेल. आणि इथे मात्र चेंडू जातो बॅटची कडा घेऊन आणि हा सामना मात्र आपल्या बाजूने झुकवलाय तो आर्यन 11 उसराई देवली संघानं. हार्डलक म्हणेन मी डेरवली संघाचं. या ठिकाणी आपण बघतोय हा सामना परास्त झाला, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वासांबेचे विद्यमान सदस्य सन्माननीय आकाशजी जुईकर आणि त्यांच्या समेत आपण पाहत असताना या ठिकाणी शुभ आगमन पार पडतोय. नक्कीच माजी सरपंच चषक 2024च्या पर्वामध्ये तुमचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. वेलकम आलेल्या सर्व पाहुण्यांचं. नक्कीच या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्यानं 17 धावांची खेळी केली तो करण पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कारण आपण बघितलं एक चांगल्या फलंदाजीची गरज होती आणि ती चांगली फलंदाजी दाखवली या सामन्यामध्ये. आपण बघतोय करण पाटील या फलंदाजांना आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आकाश जुईकर, त्यानंतर संदीप म्हात्रे यांच्या ठिकाणी